नागपुरात ओबीसी झाकी उपोषणाची सांगता होण्याची शक्यता। ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत सांगता होणार। ओबीसींच्या आरक्षणाचा धक्का लागणार नाही, सावेंची माहिती। सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेंची भूमिका। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर, आज होणारा पक्षप्रवेश पुढे ढकलला, कारण स्पष्ट। नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, राणेंवर आज होणार शस्त्रक्रिया। नागपूरच्या बाजारगावमधील सोलर कारखान्यात स्फोट, सोलर एक्सप्लोझिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यातली घटना, स्फोटात 25हून अधिक कामगार जखमी। लाखनी तहसील कार्यालयातील लिपिकाची दादागिरी, वृद्ध दिव्यांग निराधार महिलांना मनस्ताप, तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं नाराजी। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज। जीएसटीत आता दोनच स्लॅब, 5 आणि 18% दराचा स्लॅब लागू होणार, 12 आणि 28% दराचा स्लॅब रद्द। मोदी सरकारचं देशवासियांना बंपर गिफ्ट, एसी, टीव्ही, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, चपलांसह रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार, तर आरोग्य विमा आणि जीवन विमा सवलत मिळणार। सोने चांदीच्या भावात मोठी वाढ, सोन्याचे दर आज 1,05,638 वर, तर चांदी 1,22,833 रुपयांवर। दिवाळीत विमान प्रवास 52% महागणार, रुपया घसरल्यामुळे विमान प्रवास महाग। मुंबईत एसी लोकलची संख्या वाढणार, सरकार 238 वातानुकूलित लोकलची खरेदी करणार। संभाजीनगरात खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, जलवाहिनीसाठी खड्डा केल्याची माहिती, खड्डे करून उघड्यावर ठेवल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप। सिंधुदुर्गच्या गगनबावडा घाटात दरड कोसळली, सकाळी 8 वाजल्यापासून घाट वाहतुकीसाठी बंद।